आता बघूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सरकारकडून गुंडांना Y+ सिक्युरिटी, माफिया गुंड प्रवृत्तीला सरकार पोसत आहे। नाना पटोले यांची चंद्रकांत पाटलांच्या गुंड गजामानी सोबतच्या फोटोनंतर महायुती सरकारवर टीका। महायुतीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देतात, गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेने निरोप द्यावा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवरून सरकारवर हल्लाबोल। मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवा वाद, टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर काढल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ, मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी बांधण्यात आलेले हेलिपॅड। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण, तर कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हफ्ते वसूल करतात। विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। खाणीकडून कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे। सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतोय त्याला जबाबदार हे सगळी मंडळी आहे। आणि विशेष करून लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी सुनील केदार यांचा हायकोर्टात कार्यकर्ता जो आहे तो कोर्टात गेलाय आणि यामागे संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचं षडयंत्र आहे। खासदार नरेश मस्केंचा आरोप। बलात्कारी हा बलात्कारी असतो, शाळा कुणा एकाशी संलग्न आहे म्हणून केस घेणार नाही असं कसं चालेल? बदलापूर प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंचा निशाणा। उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवण्यासाठी केलाय, याला आमचा विरोध होता म्हणून आम्ही उठाव केला। संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर निशाणा। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित, भाजप आणि मिंधेंना पळवल्याशिवाय राहणार नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता। SIT कडून दोन्ही पीडित मुलींच्या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल।